महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचे काल 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले। अजितदादांच्या निधनानंतर या अपघाताविषयी अनेक शंका उपस्थित करण्यात येत आहेत। त्यातच लेखक नामदेवराव जाधव यांना एका तरुणाने दिलेल्या मुलाखतीत हा अपघात नाही तर घातपात असल्याचा दावा या तरुणाने केलाय। तर दुसऱ्या एका तरुणाचं म्हणणं आहे की हवेतच विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला असावा, कारण हवेत असतानाच विमानाचा आवाज हा नेहमीसारखा येत नव्हता। तसेच या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील या मुलाखतीच्या माध्यमातून बारामतीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। तर पाहूयात या कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। माझ्यासोबत हा संकेत नावाचा कार्यकर्ता आहे, संकेत उघडे नावाचा। मी तुला ह्या फुटेजमध्ये इथे घेतो विमानाच्या, म्हणजे तुला सांगता येईल। अजितदादा आणि पवार फॅमिली हे या एअरपोर्टवरती हजारो वेळा त्यांनी आले आणि गेलेले आहेत। तर तुला इथला स्थानिक म्हणून आणि एकंदरीत जो घटनाक्रम आहे ते पाहता तुला हे व्हिजिबिलिटीमुळे झालं असं वाटतं, धुक्यामुळे झालं का धोक्यामुळे झालं, नक्की काय सिच्युएशन वाटते? धोक्यामुळे होण्याचं तसं काहीच कारण नाहीये। सकाळी मी जेव्हा या घटनास्थळी आलो तेव्हा अजिबात दुःख नव्हतं, पूर्ण क्लिअर होतं। ऊन दिसलं मला, म्हणून धुक्यामुळे होण्याचं काहीच कारण नाही। अजितदादा आजपर्यंत हजार वेळा या एअरपोर्टवर आले। अजितदादाच काय, अनेक VIP लोक, अनेक अभिनेत्री पिक्चरच्या शूटिंगसाठी वगैरे लँड व्हायचं असेल तर इथंच लँड होतात। आजपर्यंत एकही अपघाताची नोंद ह्या एअरपोर्टवर नाहीये। आजूबाजूच्या परिसरात आहे पण एअरपोर्टवर एकही नोंद नाहीये। आणि ही 100% म्हणजे 100% मी सांगू शकतो ही घातपातच आहे। हा अपघात नाहीये, हा दादांसोबत झालेला घातपातच आहे। बारामतीचा विकास काही जणांना बघवत नाहीये, दादा फोकस मध्ये येत आहेत, दादा वर चाललेत, हे काही जणांना बघवत नाहीये। त्यांना वाटलं की शरद पवारांचं वय झालं की दादा संपतील, पण दादा काही संपायचं नाव घेत नाहीत। त्यामुळे हा घातपातच आहे 100%। आणि आमच्या बारामतीचं मायबाप आज ज्यांनी कोणी हे कारस्थान केलं त्यांनी आमच्यापासून हिरावून घेतलेलं आहे। तुला संकेत, तुला आणि इथल्या स्थानिक तरुणांना असं का वाटतं की ह्याच्यामध्ये घातपातच असण्याची शक्यता जास्त आहे? कारण साहेब, जे मुख्य कारण दिलं जाते, एव्हिएशन मिनिस्टर जे आहेत मुरलीधर मोहोळ, त्यांची मी मुलाखत बघितली। त्यांनी स्पष्ट सांगितलं की सकाळी धुकं होतं, पण मी सकाळी स्वतः इथं 12 वाजता होतो, माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत, अजिबात धुकं नव्हतं, एकदम क्लिअर होतं। आणि न दिसण्यासारखं असं काहीच नव्हतं, कडक ऊन होतं। माणसं घाम आणि चालत होती रस्त्यावर तेव्हा माणसांना घाम येत होता, कडक ऊन होतं, अजिबात धुक्याची शक्यता नव्हती। आणि हा 100% घातपातच आहे। दादांसोबत हे होणं शक्यच नाही, अपघात होणं दादांसोबत शक्यच नाही। कारण DCM लेवलचा माणूस जेव्हा येतो, विमानाने प्रवास करतो, तेव्हा त्याच्या विमानाची तपासणी केली जाते, त्याचं सर्व्हिसिंग वगैरे प्रॉपर आहे का, सगळं व्यवस्थित चालू आहे का। पायलट पण फ्रेशर्स नसणार आहेत, अनुभवी पायलट्स असणार आहेत। तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण जुळवल्या तर हा अपघात कसा, हाच प्रश्न मला राहून पडतो। आणि हा अपघात नसून हा घातपात आहे, याच्यावर मी ठाम आहे। ओके, हीच भावना मी या परिसरात ज्या ज्या लोकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतोय त्यांच्या मनामध्ये अशी कुठेतरी शंकेची पाल आहे, चुकचुकत्या। आणि हे धुकं नसून हा धोका आहे, आणि हा अपघात धुक्यामुळे झाला नसून हा धोक्यामुळे झालाय, असं या तरुणाचा संकेत आहे। आणि ह्याचं नाव पण संकेत आहे, आणि याचं आडनाव उघडे आहे, आणि त्यांनी हे उघडं पाडलेलं आहे। म्हणजे ही याची सखोल चौकशी झाली पाहिजे। ह्याच्या आधी पण गोपीनाथ मुंडेंचा असेल, अजून इतर नेत्यांचा असेल, असे अपघात झालेले आहेत। पण आता हे इथून पुढे होऊ नयेत, आणि चांगले नेते आपल्या महाराष्ट्राला मिळत जावेत अजितदादांसारखे, यासाठी हे रोखणं गरजेचं आहे। आणि ह्या दादांच्या घटनेची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे, जेणेकरून इथून पुढे ह्या गोष्टी टाळता येतील। म्हणजे संकेतचं असं म्हणणं आहे की या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी अपघात झालेत असे विमानाचे, ते सगळे अपघात नसून ते घातपात आहेत। कारण त्याच्यामध्ये चांगले चांगले नेत्यांचाच मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळते, आणि अचानक की म्हणजे जेव्हा ते एका विशिष्ट टप्प्यावर येण्याची वेळ असते तेव्हाच नेमकं हे सगळं घडत असते। जसं तू गोपीनाथ मुंडेंचं उदाहरण केंद्रीय मंत्री झाले ते तेव्हाच त्यांचा अपघात झाला। आज पण दादा एका यशाच्या चांगल्या पायरीवर चढत होते तेव्हाच त्यांचा घातपात झाला। पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी दादा आले होते, 4 प्रचार सभा त्यांच्या होत्या। कोणाला तरी वाटत होतं की दादा थोडं फ्रंट फूटवर चाललेत, म्हणून हा घातपात केल्याची शक्यता मला तरी वाटत आहे। नक्कीच DGCA जी आहे आणि गुप्तचर यंत्रणा आहेत, या सर्वांनी चौकशी करून हे महाराष्ट्राला आणि भारताच्या जनतेसमोर आणलं पाहिजे की अजितदादांचा हा घात आहे, अपघात आहे, की याच्या मागे काही लोकांचा हात आहे। मला सांगा, धुकं होतं का? किती असेल धुकं? धुकं नव्हतं, 30% होतच।
30% होतं असं तुमचं म्हणणं आहे. तुझं काय म्हणणं आहे मित्रा? धोका नव्हता अजिबात. धुकं नव्हतं बरोबर, कारण 8:30-8च्या नंतर धुकं असण्याची शक्यता खूपच कमी आहे. धोका कमी अजिबातच आलती नाही. ना होतं सकाळचं, पण जसं ऊन वाढन तसं बरं, तुम्हाला किती फुटाचं दिसत होतं त्यावेळी 8:45 वाजता? इथनं तिथपर्यंत गुरं वगैरे आम्हाला तुमची दिसत दिसत होती का? गुरं वगैरे लांबची हा, दिसत होती हा, का? लांबचं हा, मग गुरं दिसतील तर धावपट्टीत दिसायला किती वेळ लागेल? तुला काय वाटतं? नाही दिसत होतं चांगलं. स्पष्ट दिसत होतं? हो, स्पष्ट दिसत होतं. हा, म्हणजे तरुण पिढीच्या पोरांना जरा डोळ्यांनी चांगलं दिसतंय बरं का? हा. नाही हा. दिसत होतं, स्पष्ट सगळं दिसत दिसत स्पष्ट दिसत होतं. होतं, स्पष्ट धुकं दिसत नव्हतं, धावपट्टी हो. दिसत होती. हा. हं? स्पष्ट दिसत. विमानं येत नाही, कारण नाही, ती नाही. प्रशिक्षण जी करणारी विमान आहेत ती तिकडचे तिकडेच हो. उडतात. इथं हा. येतात की, पण येतात की, असं पण एवढं पडत नाही. पडत नाहीत एवढं की. हा, पण त्यांचा आवाज छोटा असेल, हा, आवाज त्यांची क्षमता छोटी म्हणजे असते, ते बिघडलेलंच असं आवाजच वेगळा येत होता त्याचा. म्हणजे त्याचा हवेत असताना आवाजच वेगळा आवाजच होता. वेगळा येत होता. तर मित्रांनो, ही गोष्ट या तरुणाच्या ऑब्झर्वेशन मधली तुम्ही जरा बारकाईने हे करा, की याचं असं म्हणणं आहे की विमान ज्यावेळी हवेतच होतं तेव्हाच त्याचा बिघाड झाल्याचा त्याला आवाज येत होता. कसा आवाज येत होता तुला? नेहमीपेक्षा वेगळाच आवाज येत होता. ओके. म्हणजे ती घरघर असेल, हा, खडखड असेल ते- किंवा काय असेल, हो. म्हणजे इंजिन मध्ये किंवा ते विमानामध्ये वरच हवेमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे ते रनवेला न पोचता त्याच्या अगोदरच पडलं ते. हो. कारण पुढे जर गेलो आपण तर ती रनवेच आहे, म्हणजे रनवे पासून हार्डली डाव्या बाजूला 43 फूट खालीच आलेलं. 10-20 सेकंद जर आला असतं तर ते पटरीवर चालला असतं. रनवेवर चालला असता ते. गेला असतं तरी काय झालं झालं नसतं. रनवेवर ओके. चाललं पाहिजे. हा, म्हणजे एक 20 फूट जरी पुढे आलं असतं विमान तरी ते रनवेवरती 10-15 गेलं असतं सेकंद. 10-15 सेकंदात, बरोबर. म्हणजे हवेतच त्या विमानामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला बिघाड त्या आवाजावरून जाणवला, कारण तुम्ही तर तुमच्या घरातली काही कामं ती करत होते. म्हणजे बाहेरच होतो आम्ही. हा. संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आणि सत्य जनते पुढे यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की घातपात आहे? 100% काही असू शकतो, कारण आता राजकारण कुठल्याही थराला गेलेलं आहे, त्याच्यामुळे काही सांगता येत, काही नाकारता येत नाही. आणि आमच्यासारख्या लाखो करोडो कार्यकर्त्यांचं आतूनच नुकसान झालेलं आहे, ते कधीही भरून निघणार नाहीये. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात पोरका झालाय, पण देशाचं पण नुकसान झालेलं आहे. कारण अजितदादा हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन चालणारे नेते होते आणि खूप विश्वासाचे नेते होते. एकदा बोलले ते काम करायचे, असं म्हणजे शब्द फिरवणार नव्हते, एकनिष्ठ होते. एकदा शब्द दिला म्हणजे तो होणार. चौकशी व्हायलाच पाहिजे आणि सत्य आहे ते जनतेसमोर यायला पाहिजे. आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना. हा, म्हणजे तुम्हाला बारामतीकरांना असं स्पष्ट वाटतंय की 100% याच्या मागे काय, कारण धावपट्टीच्या एवढं जवळ येऊन 100%. हे सगळं होणं म्हणजे आता इथले लोक जे सांगतात ना, विमानाचा नेहमीप्रमाणेचा आवाज यांना माहिती आहे, हो. परंतु वरतून लँडिंग करते आणि विमानाचा आवाज वेगळा येतो, इंजिनची हम्म. फायरिंग वेगळी येते, हा. तिथंच काहीतरी गडबड जाणवते.